नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 24 जुलै आणि आज आपण बघणार आहोत आता इथून पुढे राहिलेला जो मान्सून आहे, तर नेमकं तो कसा राहणार आहे? पाऊस कमी होईल की पाऊस वाढणार आहे? परंतु तत्पूर्वी आपण 2021 पासून आतापर्यंत जे मान्सून हंगाम 26 पर्यंत दिलेले आहेत संपूर्ण, प्रत्येक मान्सून हंगाम आपण स्वतः फॉलो केलेला आहे, की नेमकं तशा प्रकारचा पाऊस होतोय की नाही, जेणेकरून शेतकऱ्यांमध्ये देखील विश्वास निर्माण होतो. जर शॉर्टकटमध्ये बघितलं तर मे महिन्याच्या शेवटीपासून ते संपूर्ण जून महिना आणि जुलै महिन्याच्या 23-24 तारखेपर्यंत ज्या महिन्याच्या ज्या आठवड्यात पावसाचा अंदाज दिलेला होता, त्याचप्रमाणे पाऊस हा झालेला आहे आणि ही संपूर्ण माहिती आपण 30 मार्च रोजी शेतकऱ्यापर्यंत संपूर्ण मान्सून आणि मान्सूनमधील तारखा दिलेल्या होत्या. आणि त्यामध्ये जर आपण आता बघितलं तर खास करून जो दक्षिणेकडचा भाग आहे, ज्यामध्ये सांगली, सातारा, सोलापूर आहे, पुणे किंवा अहिल्यानगरच्या काही भागामध्ये पाऊस खूप कमी आहे. तर 30 मार्च रोजी सांगितलेलं होतं की तुमच्या या भागामध्ये दुष्काळ जाणवण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे. दक्षिण मराठवाड्याकडे देखील काहीसा पाऊस कमी आहे, परंतु त्या ठिकाणी पाऊस मिळालेला आहे. आणि त्यावेळेस 30 मार्च रोजी देखील सांगितलेलं होतं की या ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती राहील, परंतु असं नाही की 100% दुष्काळ जाणवेल. अधूनमधून या ठिकाणी पाऊस मिळणार आहे. तर तशाच प्रकारचा पाऊस या ठिकाणी मिळालेला आहे. संपूर्ण विदर्भामध्ये चांगला पाऊस राहण्याचा अंदाज दिलेला होता. त्यामुळे या ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती काही जाणवलेली नाही. चांगला पाऊस विदर्भामध्ये आपल्याला मिळालेला आहे. गुजरात, राजस्थान असेल, मध्य प्रदेश या ठिकाणी देखील चांगल्या पावसाचा अंदाज दिलेला होता. दक्षिणेकडील भारतामध्ये पाऊस यावर्षी कमीच राहील असा देखील अंदाज होता. त्याप्रमाणे या ठिकाणी दक्षिण भारतातले कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा या ठिकाणी पाऊस कमीच आहे. जर आता इथून पुढचं आपण 23-24 जुलैच्या नंतरचं जर बघितलं तर परंतु तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जी माझ्या पाठीवरती प्रेमाची आणि आशीर्वादाची थाप ठेवता, त्यामुळेच मला एक प्रेरणा आणि चांगल्यापैकी अंदाज बांधण्यासाठी बुद्धी या ठिकाणी मिळत असते. त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आहेत. तर 30 मार्च रोजी सांगितलेलं होतं की 23-24 जुलैनंतर राज्यामध्ये पावसाचा जोर कमी होणार आहे. परंतु असं नाही की पूर्णपणे पाऊस थांबेल किंवा खंड पडेल. तर राज्यामध्ये जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये गडगडाटी पावसाचे ढग निर्माण होतील. त्याचप्रमाणे आता उद्यापासून म्हणा किंवा जास्त शक्यता ही 26-27 जुलैपासून जास्तीत जास्त अंदाज आहे की राज्यामध्ये विजांसहित गडगडाटी पाऊस सक्रिय होईल. हा मराठवाड्यामध्ये देखील असणार आहे. अहिल्यानगर, पुणे असेल, सातारा आणि सोलापूरमध्ये ही शक्यता जास्त राहील. त्यानंतर हा पाऊस जो असेल तर आपल्याला विदर्भाच्या देखील पूर्वेकडच्या भागामध्ये किंवा वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये देखील या ठिकाणी बघायला भेटणार आहे. त्यानंतर एक कमी दाबाचं क्षेत्र बनेल, परंतु ते इतकं पॉवरफुल राहणार नाही. म्हणजे पॉवरफुल बनेल, परंतु ते महाराष्ट्राकडे येण्याची शक्यता कमीच आहे. हे जास्त करून थोडंसं कमजोर स्थितीमध्ये मान्सून असल्यामुळे थोडंसं पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता कमीच आहे. त्यानंतर ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा बघितला तर 30 मार्च रोजी सांगितलेलं की या ठिकाणी थोडासा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. परंतु चांगल्यापैकी सक्रिय आपल्याला बघायला भेटणार नाही. फक्त जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जो पाऊस असेल यामध्ये काहीशी सुधारणा होईल आणि हा पाऊस देखील राज्यामध्ये गडगडाटीचा असेल आणि हा पाऊस जो असणार आहे जुलै महिन्याच्या शेवटचा आठवडा असो किंवा ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा, काही ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा देखील पडणार आहे. आणि हा पाऊस 8 ऑगस्टपर्यंत चालण्याचा अंदाज त्यावेळेस देखील दिलेला होता. त्याचप्रमाणे 11-12 ऑगस्टपर्यंत चालेल आणि तिथून पुढे 12 ते 13 दिवसाची थोडीशी उघडीप मिळण्याची शक्यता 30 मार्च रोजी देखील दिलेली आहे. तशाच प्रकारचा अंदाज कायम राहील. मात्र 26-27 ऑगस्टनंतर राज्यामध्ये चांगल्यापैकी पाऊस वाढेल ही आपली महत्त्वाची तारीख या ठिकाणी होती आणि तशाच प्रकारचा अंदाज असणार आहे की 26-27 ऑगस्टनंतर म्हणजे कदाचित 28 ऑगस्ट देखील ही तारीख कन्फर्म असू शकते की यावेळेस राज्यामध्ये चांगल्यापैकी मान्सून सक्रिय होईल. संपूर्ण सप्टेंबर महिना आणि ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा पाऊस 7-8 ऑक्टोबरपर्यंत चालण्याचा 30 मार्चलाच अंदाज दिलेला आहे आणि तसंच प्रकारचं या ठिकाणी होणार आहे. आणि त्यानंतर कदाचित हा 12-13 ऑक्टोबरपर्यंत काही ठिकाणी चालू शकतो आणि 14-15 किंवा 16 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण राज्यातून पाऊस हा निघून गेलेला असणार आहे. अशा प्रकारचा एकंदरीत मान्सून होता. अगोदर आपला 23-24 जुलैपर्यंत मान्सूनचा अर्धा भाग या ठिकाणी संपलेला आहे. आता इथून पुढचा आपला अर्धा भाग सुरू होणार आहे. परंतु हा कधी सुरू होईल तर 26-27 ऑगस्ट नंतर सुरू होईल. तोपर्यंत हा मधला थोडासा गॅप आहे. या ठिकाणी पाऊस असाच गडगडाटी आपल्याला बघायला मिळेल. महत्त्वाचे प्रश्न दक्षिणेकडील जो महाराष्ट्राचा आहे, तर या ठिकाणी बघा मित्रांनो 26-27 ऑगस्ट नंतर म्हणजेच 28 धरून चाला तुम्ही. 28 ऑगस्ट रोजी जो पाऊस चांगल्यापैकी सक्रिय होईल, तो पाऊस सुरुवातीला आपल्याला दक्षिण मराठवाडा
आणि सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर या ठिकाणी हा मिळणार आहे आणि हा गडगडाटीच सुरुवात या ठिकाणी होणार आहे. कदाचित हा आतापर्यंत जो पाऊस कमी पडलेला आहे यामध्ये बऱ्यापैकी सुधारणा होण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. कारण की 26-27 ऑगस्ट नंतर पाऊस सुरू होईल, तर डायरेक्ट हा आपल्याला 8-10 किंवा 12 ऑक्टोबरपर्यंत चालण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी पाऊस मिळेल आणि हा पाऊस तुमच्याकडूनच सुरुवात होऊन दक्षिणेकडे मराठवाडा, सातारा, सांगली, सोलापूरपासून सुरुवात होऊन हा पाऊस उत्तरेकडे जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक असेल, जळगाव, धुळे, नंदुरबारपर्यंत हा पश्चिमी विदर्भापर्यंत हा पाऊस पोहोचणार आहे. त्यावेळेस आपल्याला परभणी, हिंगोली, नांदेड असेल, जालना आहे, त्यानंतर बीड असेल, या ठिकाणी लातूर, धाराशिवपर्यंत देखील हा पाऊस चांगला मिळणार आहे. बाकीच्या राहिलेल्या भागामध्ये देखील चांगला मिळेल. नक्कीच 1.5 महिना पाऊस हा 26-27 ऑगस्ट नंतर चालेल. त्यामुळे पावसामध्ये या ठिकाणी चांगल्यापैकी सुधारणा होण्याचे चान्सेस आहेत. संपूर्ण अंदाज असो किंवा संपूर्ण मान्सून असो, पूर्णपणे अभ्यास तुमच्यापर्यंत दिलेला आहे. असं नाही की मोगमदार तारखा तुम्हाला दिलेल्या आहेत. राहिला विदर्भाचा प्रश्न, तर अगोदरच सांगितलेला की या ठिकाणी चांगला पाऊस राहण्याचा अंदाज दिलेला होता. येणाऱ्या दिवसामध्ये देखील या ठिकाणी पावसाची चांगल्या प्रकारचीच शक्यता आहे. तर अशा प्रकारचे एकंदरीत पुढच्या काही दिवसांचा किंवा महिन्यांचा अंदाज आहे. तसा तर संपूर्ण मान्सूनच आपण 30 मार्च रोजी दिलेला होता. परंतु काही शेतकरी बांधवांची मागणी होती की आता इथून पुढचा मान्सून तुम्ही सांगा कसा राहणार आहे. तर अशा प्रकारचा अंदाज राहणार आहे. तुमचा आशीर्वाद नक्कीच पाठीशी राहू द्या, जेणेकरून मलाही यातून चांगल्या प्रकारचे अंदाज बांधता येतात. आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आहेत.